लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण इथे पाहतोय की आता कशा पद्धतीने आता दिव्याला जीवा रंगेहात चोरी ऑफिसमध्ये करताना पकडणार, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्याला ट्विन्स राहिल्याची गुड न्यूज घरात सगळ्यांना मिळणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जी काव्य आहे तिच्यासमोर वसुआत्या म्हणत असते की ती नंदिनी तर एवढी चालत फिरत असते ना, एवढी धावत पळत असते ना, तर मला तर असं वाटतं की त्या नंदिनीचंच कधीतरी मिसकॅरेज होईल. आता हे काव्य जेव्हा ऐकते तेव्हा काव्याला खूपच जास्त राग येतो आणि आता काव्या ही लगेचच ओरडते वसुआत्याला आणि म्हणते, काय बोलताय हे वसुआत्या, तुम्हाला तरी कळतंय का? अहो, असा विचार आपण शत्रूबद्दलही करत नाही आणि तुम्ही तुमच्याच सुनेबद्दल विचार करताय का? असा का विसरता तुम्ही की आम्ही कितीही काहीही झालं तरी तुमच्या सुना आहोत. आपल्या सुनांबद्दल कोणी असं बोलतं का? अहो, तुमच्या जिभेला काही हाड आहे का? त्या काहीही बोलाल का हो जे तोंडाला येईल ते? जरा बोलताना मागचा पुढचा विचार करत जा ना, की उगाचच आपलं बडबडायचं आहे, बोलायचं आहे म्हणून बोलत असता. आता जरा वयाच्या हिशोबाने बुद्धीचाही वापर करत चला आत्या आणि तसं बोलत जा. मामी तू सुद्धा असं कसं काय गप्पपणे ह्या आत्या जे काही बोलतायत ते ऐकून घेऊ शकतेस? अगं नंदिनीताईने आजपर्यंत कुणाचंही वाईट केलेलं नाही आहे, कोणाच्याबद्दलही चुकीचा विचार केलेला नाही आहे आणि तिच्याबद्दल या असं बोलतायत आणि तू सुद्धा शांतपणे ऐकून घेतेस. वसुआत्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या ताईच्याबद्दल आज बोललेला आहात, पुन्हा जर माझ्या ताईबद्दल एक शब्द जरी बोलायला जाल ना, तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. माझं जितकं स्वतःवर प्रेम आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम माझ्या नंदिनी ताईवर आहे, कारण माझ्या नंदिनी ताईचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे, समजलं ना? त्यामुळे प्लीजच पुन्हा ना तुम्ही उगाच आमच्या नादी लागायला जाऊ नका. आम्हा दोघी बहिणींपासून, आमच्या मुलांपासून तुम्ही ना लांबच राहा, समजलं ना? नाहीतर मी सोडणार नाही तुम्हाला. नंदिनी ताईबद्दल मी काही ऐकून नाही घेऊ शकत. इतक्यात आता काव्याला गरगरायला लागतं आणि काव्याला आता चक्कर येते. त्यावेळी आता मग लगेचच पटकन तिकडे पार्थ धावत येतो. पार्थ काव्याला सावरतो. त्याबरोबर पार्थच्या मागोमाग घरातले सगळे सदस्य येतात. काय झालं काव्याला, काय झालं, अचानक कशी ही कोसळली, असे सगळे म्हणतात. मग पार्थ सांगतो, अरे BP लो झालं आहे तिचं, तिला दवाखान्यात न्यायला हवं आपण. काव्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. काव्याचं चेकअप वगैरे करतात. थोड्या वेळाने काव्याचं BP नॉर्मल होतं. पार्थ विचारतो डॉक्टरांना, डॉक्टर काही सिरियस आहे का? काव्याची तब्येत व्यवस्थित आहे ना? त्यावर डॉक्टर सांगतात की नाही, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. जोरात बोलल्यामुळे किंवा कसला तरी जास्त विचार केल्यामुळे किंवा स्ट्रेस घेतल्यामुळे तिचा BP लो झालेला आहे. त्यामुळे जास्त काहीही त्रास नाही आहे. उलट हे एका अर्थी झालं ते चांगलंच झालं. त्यावर पार्थ म्हणतो, काय चांगलं? त्यावर मग डॉक्टर म्हणतो, हो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नंदिनी असते ती आईला म्हणत असते, बघितलंच आई, आत्ताच्या आत्ता फक्त वसुआत्यांच्या तोंडून असं गेलं की नंदिनीचं असं काहीतरी होऊ शकतं, तर काव्याची ही अवस्था झाली, काव्याला इतका जास्त त्रास झाला. मग खरोखरच आई, माझ्या बाबतीत जर हे असं काहीतरी घडलं, माझं असं काहीतरी वाईट झालं, तर मग विचार कर ना काव्याचं काय होईल, काव्य स्वतःचं काय करून घेईल. आई, हे बघ, सध्या काव्याच्या एक्झामसुद्धा येत आहेत आणि हे सगळंसुद्धा आत्ताच घडलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्लीजच सध्या तरी काव्याला ह्या सगळ्याबद्दल ना काहीही कळायला नको आहे. त्याबरोबर आता पार्थ डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, काव्याचं BP लो झालं हे चांगलंच झालं एका अर्थी, असं तुम्ही का म्हणालात? मला कळलं नाही. त्याबरोबर मग आता डॉक्टर हे पार्थला म्हणतात, मी म्हटलं काव्याचं BP लो झालेलं बरं झालं, कारण त्यामुळेच तर आपल्याला काव्याला ट्विन्स राहिलेत हे समजलं. पार्थ म्हणतो, काव्याला ट्विन्स राहिलेत? त्यावर डॉक्टर सांगतात, हो, काव्या जुळ्या बाळांची आई होईल. काव्याला ट्विन्स राहिलेत. आता तिचं BP अचानक लो का झालं हे तपासण्यासाठी जेव्हा आम्ही तिच्यात काही तपासण्या केल्या, काही चाचण्या केल्या, तर त्यामध्ये काव्याला ट्विन्स आहेत हे आढळून आलं. त्यामुळे तिची प्रेग्नन्सी ही थोडीशी जास्त म्हणजे कष्टाची असणार आहे. तिला थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे प्रत्येकच बाबतीत. त्याबरोबर नंदिनी म्हणते, पटकन चला, म्हणजे मला बाळ नाही झालं तरी काही हरकत नाही, मी आई नाही झाले तरी मला मूल आहे. त्याबरोबर आता नंदिनीच्या तोंडून ही जी काही पटपट वाक्य गेलेली असतात ती सगळी मानिनी काकू ऐकतात आणि मानिनी काकूंना नंदिनीचं हे बोलणं खटकतं. त्या नंदिनीच्या हाताला धरतात आणि तिला बाजूला खेचत घेऊन येतात आणि नंदिनीला म्हणतात, नंदिनी तू काय बोललीस आत्ता? त्यावर नंदिनी म्हणते, मी सहजच आई बोलले. त्याबरोबर मानिनी म्हणते, सहज नाही नंदिनी, तुला काय वाटतं? मी तुझी सासू आहे
तुझ्यापेक्षा 4 पावसाळे नक्की जास्त बघितले असतील. वेडी नाही आहे मी. तू आत्ता म्हणालीस की मला मूल नाही झालं तरी आता काही फरक पडत नाही. याचा अर्थ काय? तुला मूल होणार नाही म्हणजे? नंदिनी, अगं असं कसं बोलू शकतेस तू? तू स्वतः प्रेग्नंट आहेस ना? मग स्वतः प्रेग्नंट असताना तू हे असं काहीतरी बोललीस. तुला हे बोलताना काहीही वाटलं नाही आहे का? त्याबरोबर मग आता नंदिनी मान खाली घालून गप्पपणे उभी असते. इतक्यात त्या ठिकाणी शारदा काकू येतात आणि मग त्या म्हणू लागतात की थांबा मानिनीताई, तुम्ही प्लीज नंदिनीला ओरडू नका. कारण तुम्ही नंदिनीला ओरडताय त्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे. कारण की खरोखर नंदिनी प्रेग्नंट नाही आहे आणि ती आईही होऊ शकणार नाही आहे. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, काय बोलताय तुम्ही शारदाताई? अहो नंदिनी आपली प्रेग्नंट. त्याबरोबर शारदा म्हणते, नाही आहे, नंदिनी आपली प्रेग्नंट नाही आहे. नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे शारदा आता मानिनीला सांगते. त्यावर मानिनी म्हणते, काय? त्यावर मग शारदा सांगते, थांबा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सविस्तर समजेल. आणि मग आता शारदा मानिनीला सांगू लागते की नंदिनीचं मिसकॅरेज झालं. त्या दिवशी जेव्हा नंदिनीचा अपघात झाला तेव्हा त्या अपघातातून तर तिचं बाळ सुखरूप वाचलं. पण हॉस्पिटलमध्ये एक लहान मूल औषधाची बाटली उघडून प्यायला जात होतं. त्यावेळी नंदिनी त्या बाळाला थांबवायला चाललेली आणि तेव्हा नंदिनीचा पाय सरकला आणि ती खाली कोसळली आणि त्यामध्ये ती पोटावर पडल्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं. तिच्या गर्भाशयाला इजा झाल्यामुळे आता ती पुन्हा आई होऊ शकत नाही. त्याबरोबर हे सगळं ऐकून मानिनी काकूंना खूप वाईट वाटतं. मानिनी काकूंच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात, कंठ दाटून येतो आणि मानिनी काकू म्हणतात की हे सगळं काय होऊन बसलं. नेहमी माझी नंदिनी कायमच लोकांच्या भल्याचा विचार करते, इतरांचं चांगलं चिंतते आणि मग नंदिनीच्या बाबतीत हे सगळं नेमकं का घडावं? देवा, अरे तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय? तू माझ्या सुनेला हा इतका त्रास भोगायला का देतो आहेस? अरे आजपर्यंत तिने कोणाचा वाईट विचारही केलेला नाही आहे आणि तरीही तू तिच्या बाबतीत एवढा निष्ठूर का झालास? इतका निष्ठूर तू का वागलास? काय नेमकं तुझ्या मनामध्ये आहे? का असं तू वागू शकतोस का? असं सगळं आता त्या म्हणत असतात. त्यानंतर मग आता सगळे ठरवतात की या सगळ्यातलं काव्याला काहीही समजू द्यायचं नाही आहे. त्यानंतर मग आता काव्याला घरी आणलं जातं. आता घरी आल्यावर मग मानिनी काकू, नंदिनी, पार्थ काव्याची खूप जास्त काळजी घेत असतात, काव्याला जपत असतात. काव्याला सांगतात की हे बघ काव्या, आता तू जुळ्या बाळांची आई होणार आहेस. त्यावर काव्या म्हणते, काय? ट्विन्स? त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, हो, 2 मुलं म्हणजे दुप्पट जबाबदारी. त्यावर काव्या म्हणते, बाप रे. त्यावर मग पार्थ म्हणतो, बाप रे नाही, आई ग होणार आहात तुम्ही आता, काय? त्यामुळे आता अगदी व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या, जपा स्वतःला आणि काळजी करू नका हो, आम्ही तर आहोतच ना सगळे तुमच्या मदतीला. मग तुम्हाला आत्तापासूनच टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही जसं एन्जॉय करत होतात ना लाईफ, तसंच एन्जॉय करा, अभ्यास करा आणि तुमचं आयुष्य छान घालवा. बाकीचं सगळं सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना. मग तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे, अगदी काहीच नाही, कळलं का? त्याबरोबर काव्या ही पार्थला म्हणते, थँक्यू सो मच. त्यानंतर आता जीवा हा रात्रीचा एकट्याच जिन्यामध्ये बसलेला असतो. आता त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात. जीवाला वाटतं एका अर्थी घरातल्या सगळ्यांना सगळं सत्य समजलं, हे बरं झालं. आज काव्याचा BP वसवात्यामुळे लो झाला, ही गोष्ट जरी वाईट असली तरी त्यानंतर जे काही घडलं त्या सगळ्यामुळे खरोखर खूप चांगलं झालं. जर काव्याचा BP लो झाला नसता तर तिला दवाखान्यात नेलं नसतं तर नंदिनीच्या तोंडून त्या ट्विन्सबद्दलचं शब्द गेलं नसतं आणि नंदिनीच्या तोंडून जर ते शब्द गेले नसते तर मग तिकडे आईने तिला जाब विचारला नसता तर मग शारदा काकू येऊन तिकडे काही बोलल्या नसत्या आणि हे सगळं काही आता जेव्हा तो विचार करत असतो तेव्हा तिकडे पार्थ येतो आणि त्याच्या शेजारी बसतो. पण इकडे आता जीवा जो आहे तो त्याच्या विचारांमध्ये मग्न असतो. त्यामुळे त्याच्या शेजारी येऊन पार्थ कधी बसला याच्याकडे जीवाचं लक्षच नसतं. जीवा त्याच्या विचारात मग्न असतो. मग पार्थ अलगद जीवाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, काय छोटे, काय चाललं आहे? त्याबरोबर जीवा पार्थला म्हणतो, दादा तू कधी आलास? त्यावर पार्थ म्हणतो, आत्ताच, जस्ट, तू तुझ्या विचारांमध्ये मग्न असताना. त्याबरोबर मग जीवा पार्थला मिठी मारतो आणि ढसाढसा रडतो. पार्थ म्हणतो, जीवा शांत हो, अरे रडू नकोस. त्याबरोबर जीवा म्हणतो, दादा अरे हे सगळं होऊन बसलं, बघतोयस ना, हे सगळं नेमकं आमच्याच नशिबात का रे घडलं? आमच्या नशिबात देवाने एवढे भोग का लिहिले? आधी तर नंदिनी आईच होऊ शकणार नाही असं म्हटलं आणि नंतर जेव्हा ती आई होऊ शकते असं कळलं तेव्हा हे सगळं झालं. तिचं मिसकॅरेज वगैरे का रे? का दादा देव इतका निष्ठुर आमच्या बाबतीत का?
त्यावर पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, तू घाबरू नको, कशाला काळजी करतोय? तसंही काव्याला जुळीमुळं राहिली आहेत, डॉक्टरने आपल्याला आजच सांगितलं ना. मग आता तुला काळजी करायची गरज काय आहे? तुला मुलगी हवी होती, जर काव्याला मुलगी झाली तर आम्ही आमची मुलगी तुम्हाला देऊन टाकू. त्याबरोबर जीवा म्हणतो, दादा अरे हे काय बोलतोयस तू? अरे हा निर्णय काव्याचा आहे, काव्या आई होईल तेव्हा ती ठरवेल. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, अरे जीवा, काव्याचा जितका स्वतःवर विश्वास आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने दुप्पट तिचा नंदिनीवर विश्वास आहे. त्यामुळे नंदिनीला मूल देताना आम्ही दोघंही कुठलाही मागचा पुढचा विचार करणार नाही. त्यामुळे काळजी करू नकोस. मूल जरी काव्याच्या पोटात वाढत असलं तरीसुद्धा ते तुम्हाला आम्ही एक देऊ आणि एक आम्हाला ठेवू. तसंही काव्याला तिचं फ्युचर, तिचं करिअर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग या सर्वांमध्ये तिला सपोर्ट हवाच की, म्हणून तो सपोर्ट तुम्ही तिला द्याल, बरोबर ना? हे ऐकून तर जीवा आणखीन भावूक होतो आणि जीवा पार्थला मिठी मारतो आणि थँक्यू बडे भैया, थँक्यू. आजपर्यंत तू कायमच मला सांभाळून घेत आलेला आहेस, असाच यापुढेही कायम मला सांभाळून घेत राहा. खरंच तुझी मला कायम खूप खूप सोबत वाटते, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे दादा. खरंच तू आहेस म्हणून मी आहे, असं सगळं आता जीवा बोलत असतो. त्यावेळी मग आता पार्थ म्हणतो की चल पुरे झालं, बसकर पगले रुलायगा क्या? त्याबरोबर मग दोघंही भाऊ जरा हसतात. पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, आता तू असं रडत बसून चालणार नाही आहे. तू उलट नंदिनीसमोर स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. तू तिला दाखवलं पाहिजे की घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर, आपण सगळं व्यवस्थित करू. उलट जर तूच असा खचून जात गेलास, तूच असा उदास राहायला लागलास तर मग नंदिनीने काय करायचं? नंदिनीने कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि कसं स्वतःला समजवायचं? या सगळ्यामध्ये ना नंदिनीला सगळ्यात जास्त जर कोणाच्या सपोर्टची गरज असेल ना तर ती तुझ्या सपोर्टची गरज आहे जीवा. त्यामुळे तुला असं हातपाय गाळून चालणार नाही आहे. पुढच्या वेळीपासून तू अगदी धीट आणि स्ट्रॉंग दिसायला हवास मला. पुन्हा जर असे हातपाय गाळलेले तुला मी बघितलं ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. जीवा, मी तुला कधीही असा हातपाय गाळलेला नाही रे बघू शकत, नाही सहन होणार मला माझा भाऊ असा. त्याबरोबर जीवा, सॉरी दादा, मी पुन्हा असा नाही वागणार असं सांगतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता विजयने दिव्याला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की दिव्या, अगं किती दिवस ही लुटूपुटीची खेळण्यातली लढाई आपण खेळत राहणार? मला काय वाटतं माहिती आहे का, सध्या ना या देशमुखांच्या घरात सगळंच खूपच जास्त गोडगोड सुरू आहे. तर आता यामध्ये एक खूप मोठा मिठाचा खडा, एक खूप मोठा बॉम्ब टाकण्याची गरज आहे. काय करता येईल आपल्याला, जरा विचार कर. त्यावर मग दिव्या म्हणते, सर इथे ना एका क्लायंटने ॲडव्हान्सची कॅश आणून दिलेली आहे, तब्बल 15 ते 20-25 लाखांपर्यंत ती कॅश आहे, खूप मोठी सुटकेस आहे. त्याबरोबर विजय म्हणतो, अरे वा, अगं दिव्या, मग एवढी कॅश ऑफिसमध्ये काय करते? चल 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 एक काम कर, पटकन त्या कॅशवरती डल्ला मार. त्यावरती म्हणते, काय डल्ला? त्यावर विजय म्हणतो, हो डल्ला, ऑफकोर्स डल्ला मार आणि आणून ते पैसे ताबडतोब माझ्याकडे सुपूर्त कर. एकदा का ते पैसे माझ्या तावडीत आले की त्यानंतर मग बघशील पुढे काय काय आणि कसं कसं घडत जाते ते. समजलं का तुला? त्यावरती म्हणते, आहो सर पण. त्यावर मग विजय म्हणतो, ए ए ए पण, किंतु, परंतु, आपलं असं, आपलं तसं, हे ते, हे सगळं मला ऐकायचं नाही आहे. विसरायचं नाही, मी तुझा बॉस आहे, तो पार्थ देशमुख नाही. तुला कामाला खरं तर मी ठेवलं आहे, त्या पार्थ देशमुखने नाही. त्याबरोबर मग दिव्या म्हणते, हो सर, कळलं मला सगळं. मी एक काम करते, ताबडतोब कॅश घेऊन माझ्याजवळ ठेवते. संध्याकाळी ऑफिस सुटलं की ऑफिसमधून घरी बाहेर जातानाच मी तुम्हाला गाठेन आणि तुम्हाला ती सगळी कॅश देऊन टाकेन. मग विजय दिव्याला, ठीक आहे, जे काही करायचं आहे ते कर, पण लवकरात लवकर ती कॅश मला इकडे आणून दे असं सांगतो. त्यानंतर मग आता विजय फोन ठेवतो आणि म्हणत असतो, आता येईल खरी गंमत. जेव्हा ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर एवढी कॅश गायब आहे हे त्या विक्रम देशमुखला कळेल ना, तेव्हा त्याच्या तोंडचं पाणी पडेल. तसंही त्या दिवशी खूप बढाया मारत होता ना कामावरून, मग आत्ता त्याला कळेल की त्यांची कामाची लायकी काय येते. त्याबरोबर इकडे आता दिव्या जी असते ती केबिनमध्ये पार्थच्या कोणी नाही आहे या संधीचा फायदा घेते आणि आता ते पैसे चोरते आणि स्वतःच्या पर्समध्ये घेऊन जाते आणि ठेवून देते. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला आता तोपर्यंत पार्थ, जीवा आणि विक्रम काका तिघंही सोबतच आज ऑफिसला आलेले असतात, कारण बरेच दिवस त्या तिघांचंही सोबत ऑफिसला येणं झालेलं नसतं. आता तिघंही ऑफिसला आल्याच्यानंतर मग इकडे जो पार्थ असतो तो आता विचार करतो की चला ऑफिसला आज तिघंही जण बाप बेटे सोबत आलो आहे, छान वाटते. आणि मग आता तो बघतो की ऑफिसमध्ये खूप कामं आहेत आणि सगळे कामं करत आहेत. आता एक पिऊन काका येतात आणि म्हणतात, सर मला काही पैसे ॲडव्हान्स हवे होते, मिळू शकतील का?
त्याबरोबर पार्थ म्हणतो कशासाठी. त्यावर ते काका सांगतात की बायकोला दवाखान्यात न्यायचं आहे सर. पार्थ म्हणतो घ्या नक्की घ्या. आणि पार्थ आता त्या पिऊनला ॲडव्हान्स देतो. आता त्या पिऊनला ॲडव्हान्स पैसे दिल्यानंतर पार्थच्या लक्षात येतं की आपल्याला एक मोठं प्रोजेक्ट मिळालेलं आहे आणि त्या पार्टीने सुद्धा काम सुरू करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स पैसे आधीच दिले होते. पण काव्याच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये ते पैसे आपण बँकेमध्ये डिपॉझिट करायला विसरलो आणि ते पैसे आपल्याच केबिनमध्ये राहून गेलेत. पार्थ विचार करतो की ओ माय गॉड, आज एकतर बाबा ऑफिसला आलेले आहेत. जर बाबांना हे सगळं कळालं की मी पैसे माझ्याकडे ठेवून घेतलेत किंवा मी डिपॉझिट करायला विसरलो तर बाबा खूप चिडतील. मला पहिले ते पैसे डिपॉझिट केले पाहिजे असा विचार करत पार्थ धावत पळत केबिनमध्ये येतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जे विक्रम काका असतात ते त्यांच्या केबिनमध्ये आलेले असतात. खूप दिवसांपासूनची कामं पेंडिंग असतात. कुठून सुरू करू आणि कसं सुरू करू हा विचार विक्रम काका करत असतात आणि इतक्यात त्यांना त्या क्लायंटचा फोन येतो. हां बोला ना मिस्टर पठाण, काय म्हणताय. त्याबरोबर मग आता तो समोरचा व्यक्ती म्हणतो की काय बोलू. अहो तुम्हाला ॲडव्हान्स दिला आहे पण तरी अजून तुम्ही काम का सुरू केलेलं नाही आहे. तुम्ही म्हणाला होतात ॲडव्हान्स दिल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून काम सुरू होईल, बुलडोझर लागेल म्हणून तुमच्या जागेला. पण अजून एक चिन्हही दिसत नाही आहे, माशीही फिरत नाही आहे माझ्या जागेवर. त्यावर मग लगेचच विक्रम म्हणतो पण तुम्ही अजून ॲडव्हान्स दिलाच कुठे आहे. त्यावर ते म्हणतात मी ऑलरेडी ॲडव्हान्स पे केला आहे. त्याबरोबर मग विक्रांत काका म्हणू लागतात की कोणाकडे दिलात तुम्ही ॲडव्हान्स, चेक फॉर्मॅटमध्ये टाकला आहे का. त्यावर ते म्हणतात अहो मी तुमच्या मुलाकडे पार्थ देशमुखकडे पैसे जमा केलेत. त्याबरोबर आता विक्रम काका म्हणतात पार्थकडे ना, मग काही काळजी करू नका, मग ते व्यवस्थित बँकेत जातील, ठेवतो मी. मग विक्रम काका पार्थकडे येतात आणि पार्थला विचारतात पार्थ अरे मिस्टर पठाण यांनी त्यांच्या ऑर्डरचे जे पैसे दिले होते ते पैसे कुठे आहेत. अरे त्यांचं काम सुरू झालेलं नाही आहे, तू पैसे बँकेत डिपॉझिट केले नाहीस का अजून, का असं वागतोस तू. तुम्ही कामं व्यवस्थित करायची नाही असं ठरवलं आहे का भावांनी. त्याबरोबर पार्थ म्हणतो बाबा प्लीज चिडू नका ना, मी जे काही सांगतो आहे ते शांतपणे ऐका. बाबा सॉरी पण चुकून कॅश कुठे ठेवली आहे ते मला सापडत नाही आहे. हे ऐकून विक्रम काका आता भलतेच चिडतात. विक्रम काका म्हणतात काय, कॅश सापडत नाही आहे म्हणजे नेमकं असं कसं होऊ शकतं पार्थ. कॅश सापडत नाही आहे म्हणजे काय, कॅश अशी जाऊच कुठे शकते. हे बघ पार्थ, तुम्ही असं विचित्र काम करता त्यामुळे ना ऑफिसमध्ये सगळी गडबड होते, सगळा गोंधळ होतो आहे. स्टाफसुद्धा उद्या अशीच मनमानी करायला लागेल, स्टाफसुद्धा उद्या व्यवस्थित कामं करणार नाही. सांग ना मग काय करायचं आपण, सांग. त्याबरोबर मग आता सगळा स्टाफ पार्थच्या केबिन बाहेर गोळा होतो कारण पार्थला आता इकडे इतकं जास्त विक्रम काका ओरडत असतात. आता इकडे सगळा स्टाफ गोळा झाला पण नेहमी पार्थदादाच्या मागे पुढे करणारी दिव्या अजून आली नाही हा विचार जीवाच्या मनात येतो. दिव्या कुठे राहिली, दिव्याला या पैशांबद्दल काहीतरी माहिती असेल का हे बघण्यासाठी आता जीवा हा तिकडे जातो. आता जेव्हा जीवा तिकडे जातो तेव्हा जीवा बघतो की दिव्या जी आहे ती तिच्या पर्समध्ये मोठेच्या मोठे पैशाचे बंडल ठेवत आहे आणि आता जीवा तिचा पाठलाग करतो तर ती तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. आता तिला पळ काढताना बघून जीवाच्या लक्षात येतं की याचा अर्थ नक्कीच दिव्यानेच पैसे चोरलेले आहेत. मग पार्थ आणि विक्रम काका तिकडे बोलत असेपर्यंत इकडे जीवा हा त्या दिव्याला रंगेहात पळून जाताना पकडतो आणि घरातल्या सगळ्यांसमोर आणून हजर करत म्हणतो की बाबा थांबा, पुरे झालं, तुम्ही उगाचच्या उगाच पार्थदादावरती रागवताय, पार्थदादाला बोलताय, पण खरा सूत्रधार तर या सगळ्यामागचा वेगळाच आहे. हे सगळं काही जे केलं आहे ना ते ह्या दिव्याने केलं आहे. ह्या दिव्याने पैसे चोरले आहेत बाबा. पार्थदादाने अगदी व्यवस्थित पैसे ठेवले होते. ही दिव्या ही बघा, हिची पर्स चेक करा तुम्ही, हिच्या पर्समध्ये पैसे आहेत पैसे. त्याबरोबर मग आता जीवाने सगळ्यांना आता सांगितलेलं असतं की दिव्या कशी नालायक आहे, दिव्या कशी खोटारडी आहे. दिव्याला त्याने पूर्णपणे आता एक्सपोज केलेलं असतं सगळ्यांच्या समोर आणि दिव्याला म्हणत असतो आता तरी खरं बोल, कुठे घेऊन जात होतीस हे पैसे चोरून, काय करायचं होतं तुला या पैशांचं, बोल लवकर, खरं बोल. त्याबरोबर मग मात्र आता दिव्या रडत असते, घाबरलेली असते, गांगरलेली असते, बावरलेली असते, गोंधळलेली असते. काय बोलावं, काय सांगावं, कसं सांगावं दिव्याला काही कळत नसतं. ती फक्त रडत असते आणि रडतच असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.